ओम नमो भगवते वासुदेवाय. परमात्म्याचं खरं रूप हे कसं आहे असं सांगताना ज्ञानी माणसं सांगतात अव्यावृत्तम अननुगतम, की परमात्मा हा कशाही मुळे वेढलेला नाही, आवेष्टित नाही, व्यावृत्त नाही आणि तो कशातही अनुस्यूत किंवा अनुगत नाही, शिरलेला नाही किंवा प्रविष्टही नाही. मातीपासून बनलेला घडा, माती हे कारण झालं आणि घट हे कार्य झालं, तेव्हा घडा जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यात माती असतेच असते. अशा वेळेला कार्यात कारण अनुगत असतं. पण जेव्हा घट जातो, फुटतो, त्यावेळेस दिसते ती मातीच दिसते, घट दिसत नाही. तेव्हा कारण कार्यामध्ये अनुगत असतं आणि कार्यानं कारण व्यावृत्त असतं. ज्या वेळेला घडा बघतो त्यावेळेला माती बघत नाही, घड्याचा आकार आपण बघतो, पण घडा मातीनेच बनलेला असतो. सगुण निर्गुण ह्या ज्या निरूपणाच्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया केवळ शब्दाने समजावून नाही सांगता येत, कारण शब्द तिथे छिटे पडतात. भगवंता ब्रह्मदेवांना सांगतायत की माझं जे रूप आहे हे रूप सदसतांच्या पलीकडे, सत आणि असताच्या पलीकडचं आहे. सत असून असत भासणं किंवा असत असून सत भासणं हा जो काही प्रकार आहे हा केवळ मायेमुळे घडणारा प्रकार आहे. रतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. अंधार जर बघितला, अंधाराला स्वतंत्र अस्तित्व नाही, तो स्वतंत्र पदार्थ नव्हे, ती स्वतंत्र वस्तू नव्हे. प्रकाशाचा अभाव म्हणून अंधार असतो, पण म्हणतो आपण तिथे पूर्ण अंधार होता, म्हणजे मी बघितला म्हणून अंधार दिसला ना. तेव्हा अंधार आहे असं वाटणं हे सुद्धा मायेचंच रूप आहे. किंवा रज्जूवर सर्पाचा आभास होणं हेही मायेचंच कार्य आहे. ज्या वाचून कुठलाही अनुभव येत नाही, प्रतीती येत नाही, ती माया आहे. आणि स्वतःच्या ठिकाणी बघितल्यानंतर अन्य काही दिसत नाही, ती माया आहे. रतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी. वास्तवात असून सुद्धा जे काही अनिर्वचनीय वस्तू माझ्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये जाणवते तीही माया आहे. आणि अस्तित्वात असून सुद्धा आकाशमंडलात ज्याप्रमाणे राहू असतो पण तो दिसत नाही, असून सुद्धा न दिसणं ही सुद्धा माझी मायाच आहे. मायेच्या तीन शक्ती सांगितल्या जातात. माया, विक्षिपत, अज्ञान, ईशेच्छा, वशवर्ती. 4 गोष्टी सांगितल्या जातात की माया जे जसं आहे ते तसंच्या तसं कधीही दिसू देत नाही. जे सत आहे त्याच्यावर आवरण घालते आणि अन्य रूपानं ते दाखवते. जे कळायला पाहिजे त्याच्या आड ती येते आणि त्यामुळे जे सत आहे त्याचं ज्ञान होत नाही. आणि ती इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे. भगवंतानी इच्छा केली तर तू मायाचा पदर आपोआप बाजूला जाईल, पण जोपर्यंत भगवंताची इच्छा होत नाही तोपर्यंत ती माया तिथे तशीच राहते
आणि ती आपलं कार्य आपला प्रभाव दाखवत असे, कार्य करत असे. तेव्हा जे जसं आहे ते तसं न दिसणं आणि जे जसं नाही ते तसं आहे असं दिसणं, हे दोन्ही मायेमुळे घडतं. आणि असून न दिसणं हाही मायेचा प्रभाव आहे. पुढे म्हणाले, यथा महांती भूतानी भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु तेष्वहम. की सर्व शरीर ज्याच्यावर प्राणीमात्रांची सगळी शरीर ही पंचमहाभूतांच्या पासून बनलेली आहेत. अगदी सूक्ष्म देह असो नाही तर अत्यंत स्थूल देह असो, पण हे सगळे देह पंचमहाभूतांचे कार्यरूप असलेले देह आहेत. आणि त्यामुळं ते त्या देहात पंचमहाभूत आहेतच. आणि त्या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये मीच अनुस्यूत असल्यामुळं मी सुद्धा त्या देहामध्ये आहेच आहे, त्या दृष्टीने मी प्रविष्ट आहे. पण तरी सुद्धा पंचमहाभूत म्हणजे मी नसल्यामुळं जेव्हा ही शरीर सुटतात तेव्हा त्याच्यातून बाहेर पडणारा मी हा त्या संपूर्ण पंचमहाभूतांच्या पासून बनलेल्या देहापासून पूर्णपणे वेगळा असतो. एका दृष्टीने मी सगळ्या यच्चयावत पदार्थांमध्ये शिरलेलोही आहे आणि त्याच वेळेला मी त्या सगळ्या यच्चयावत पदार्थांपासून पूर्णपणे सुटा स्वतंत्र भिन्न सुद्धा आहे. प्रविष्ट आणि अप्रविष्ट अशा प्रकारचा मी आहे. आत्मदृष्टीने जर बघितलं तर सर्वत्र मीच तुम्हाला दिसेन, पण जगत दृष्टीने जर बघितलं तर जगतामध्ये पूर्णपणे मी ठासून भरलेला असल्यामुळं तसा उघडपणे मी तुम्हाला दिसत नाही. म्हणजे मी झाकलेला आहे. शिरलेला असून न शिरलेला मी आहे आणि शिरलेला नसून सुद्धा शिरलेला आहे, अशा प्रकारचं विवेचन भगवंतांनी आपल्याबद्दल ब्रह्मदेवांना सांगितलं. पुढे काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.